आत्ता मला माझ्या मुलासाठी तुझ्या बहिणीची गरज आहे. त्याच्या बदल्यात मी तुम्हाला हे पैसे देतोय. तुमची भावंड आहे ते पण माहिती आहे मला. त्यांना कसली कमी पडून देणार नाही मी. हे बघ दीपा, या गोष्टी तू जबरदस्तीने मनाविरुद्ध कराव्या अशी माझी काही इच्छा नाही. येतो. साहेब थांबा ना, म्हणजे जरा आम्ही चर्चा करतो. तुम्हाला सांगतो, थांबा. दीपे जरा इकडे. अयो ए दाद्या थांब जरा. दीपे इकडे चल. नाही इकडे ये ना. या, तुला आपल्या आजपर्यंत प्रत्येक चूक माफ केलीस माझी तू. यावेळी मी जे काय करतोय ते चूक आहे का बरोबर आहे मला नाही कळत. पण हे सगळं जर चूक असेल तर जाऊ केव्हा येशील ना तू. मला माफ कर परत एकदा. दाद्या नको. काय विचार आहे तुझा? दाद्या हे मॅटर लय डेंजर. डेंजर असू देत की, पण पैसा पण तेवढा जास्त मिळणार आहे ना आपल्याला. आणि स्वतः पोलिसच आपल्या बरोबर आहे, मग काय भीती तुला? तू मला तिकडे जा म्हणून सुचू राहिला का? हो. हे- अगं ह्या गाड्यावर बसून किती दिवस कमावणार आहेस? हा, ती पोरं मोठी झाल्यावर कुठं आणणार आहेस पैसे? मी सांभाळून राहिले नंतर ना. आणि या चिली पिलीला सोडून मी कुठे बी जाणार नाही. आता सांगू राहिले मी तुला. आई बापाला धंदा नव्हता म्हणून ही रस्त्यावरची पोरं घरात आणून ठेवलेत. हा, त्यांचं आपलं काय नातं आहे का? तरी तुला त्यांचं पडलंय, माझं नाही. दाद्या ती चिंगी बारकी आहे. गण्यान बाबे तर मला सोडून राहणारच नाही. तू काय बोलू राहिला इथं? अगं डोक्यात घुसतंय का तुझ्या? हा, बाबा पैसा द्यायला लागला आपल्याला, पैसा. दाद्या पण मी कमवू राहिले की, मग कशाला पाहिजे त्याचा पैसा? वा, पैसे कमवून आहे. किती पैसे मिळतात आपल्याला त्या गाड्यावर? हा, अगं त्या दुकानदारानं आपला किराणा बंद केलाय. 6 महिने झाले, 6 महिने. त्या अंगाला नवीन कपडा नाही घेतला. हे सगळं खोटं घालून फिरतोय. वैताग आलाय मला हे खोटं घालून फिरायचा, त्याचा हवा आणायचा. पैसे कमावणार सांगायला लागली. रडू नको. हे बघ, त्या पोरांना मोठं करायचं असेल तर आपला पैसा लागणार आहे, पैसा. आणि पैसा काही झाडाला लागत नाही. नाही पटू राहिले. ठीक आहे, मग आता त्या पोरांचे मुडदे बघायला तयार राहा. मी ना त्यांना बहीण भाऊ मानतो ना माझ्या जवळचं कोणी मानतो. हे बघ, तू जर नाही गेली ना तर त्यांना मी कामाला झोपणार, नाहीतर त्यांचे मुडदे पाडणार. कळलं का? त्या बारक्या पोराच्या जीवावर काहून उठू राहिला तू? मला ना भुकेनं हाक मारलेलं पोट कळतं. तो चान्स चांगला आहे, तू जा त्या साहेबाबरोबर. दीपे बघ, मी तुला वचन देतो, मी तुझ्या त्या बहीण भावांचा सांभाळ करतो. त्यांच्यावर लक्ष देतो नीट. बस. रोज दारू पिऊन पिऊन ह्याच्या डोक्यात राक्षस घुसू राहिले. ह्याचं ऐकलं नाही ना तर खरंच येऊ माझ्या चिलीपलीला मजुरीला लावल, नाही तर मारून तरी टाकल. नाही दीपे, आता तुझ्या जवळ पर्याय नाही राहिला बाई. काय अगं बोल ना, काय झालं? ठीक आहे, जाते. चल मग आपण साहेबांना सांगू. चल साहेब, चल ना लवकर. साहेब, दीपा तयार आहे. हे मला दीपाच्या तोंडून ऐकायचंय. दीपा, तू तयार आहेस का आप्पी बनून माझ्या घरी यायला? बोल ना. नाही बोलणार ना साहेब, बोलणार ना. दीपा बोल. अरे दीपा थँक्यू. म्हणजे खरंच मी वचन देतो तुम्हाला दोघांना, तुमच्या भावंडांना कधीच काय कमी नाही पडून देणार मी. साहेब, ते पैसे देत आहे ना? अरे हा, हे दीपा, तुला
घरी यायच्या आधी आधी आप्पी बनावं लागेल. ओ मॅडम, साहेबांचा फोनच लागणं झालाय. मी माझं काही ऐकत नाही ना म्हणून ही वेळ आली आहे. अहो मॅडम, असं काय करताय? अहो साहेब आजकाल असे का वागायला लागलेत काहीच कळलं नाही मला. चिंचुके, आता जर मोठे साहेब आले ना तर कधी ही केस आपल्या हातून काढून घेतील ना काही सांगता येत नाही. किती नामुष्की होईल माहिती आपली. मॅडम, मला तर वाटतंय साहेबांना 100% काहीतरी कळायला असं. काही काय चिंचुके, अहो असं असतं ना तर तुम्हाला पहिला घेऊन गेला असतं तो. ते पण आहे. मॅडम, मी एक काम करू का? साहेबांच्या घरी फोन करू का? हो ठीक आहे, लावा बरं फोन आणि स्पीकरवर ठेवा. चिंचुके, हा बघा बघू काय म्हणतोय. स्पीकरवर टाका, स्पीकरवर. हा बोला चिंचुके. हा बापू, घरी सगळं ठीक आहे ना? साहेब घरी आलेले नाहीत ना? नाही, घरी नाही आले. सकाळीच अर्जुन बाहेर पडला ना आप्याला शोधायला म्हणून. चिंचुके, काय झालंय का? बाबा, आज जर अपर्णा मॅडम आम्हाला सापडल्या नाहीत ना तर ही केस आम्हाला दुसऱ्याला द्यावी लागेल. आणि अशात अर्जुन पण कुठेतरी निघून गेलाय. काय? हो, म्हणजे तो फोन पण उचलत नाही. आम्ही सकाळपासून ट्राय करतोय. अगं पण सकाळी जाताना तुम्हाला काहीतरी सांगून गेला असेल ना त्यो. हा अहो नाही विनू काका, अहो आजकाल काय त्यांचं चाललंय ना, खरंच काय कळणं झालंय. विनायकराव, अर्जुन असं बेजबाबदार कधी वागणार नाही हो. बापू, तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका, आम्ही करतो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट. बर बर, पण काही कळलं तर आम्हाला लगेच कळवा. हो हो, हा ठेवतो. चिंचुके, आपण घरच्यांना फोन करून उगाचच त्यांना टेन्शन दिलं. मॅडम, आपल्याकडे दुसरा पर्याय होता का सांगा बरं? चिंचुके, अर्जुनच्या वागण्यात ना काहीतरी बदल झालाय. मला काय वाटतं माहिती का, त्याला असं काहीतरी कळालंय जे त्याला आपल्याला सांगायचं नाहीये. अमोल, छोटे सरकार, अहो काय लपवताय? मम्मा, आता चित्र आहे. अरे मग आम्हाला दाखवायला काय हरकत आहे या ठिकाणी? मोठे बाबा, हे चित्र माझ्या मासाठी आहे. बरं मग? हाव सर, ते चित्र त्याला दिदीलाच दाखवायचं असेल ना. या दिव्या मामा, आज बाबा स्वतः शोधायला गेलाय. तो नक्की घेऊन येणार मला. छोटे सरकार, अहो तुमची माँ आज पण नाही आली तर? मोना, अगं काय येणार नाही त्याची माँ. दाजी म्हणलेत ना आज दिदीला घेऊन येणार म्हणून. अहो मी फक्त. मोठे बाबा, तुम्हाला पण असंच वाटतंय का की आज पण मा येणार नाही? अरे ती काळजीनं म्हणाली. तुझा बाबा म्हणाला ना माला घेऊन येणार, म्हणजे तो नक्की येणार या ठिकाणी. हा हो ना मोना? हो हो, बरं अमोल, मा येईलच, पण तोपर्यंत मी तुला उपाशी नाही राहू देणार. पटकन खाऊन घ्यायचं थोडस. ओके. कुठं काय बोलायचं, काय कळतं का नाही तुला? दीपक, अरे तिचं काय चुकलं? आपण सगळ्या शक्यता गृहीत धरायला हव्यात ना या ठिकाणी. हो ना. अहो तुम्ही छोटे सरकारांकडे पाहताय ना, ते किती खुश आहेत त्यांची माँ येणार आहे म्हणून. अहो आशा लावून बसलेत ते, आणि मी फक्त माझी भीती बोलून दाखवली. हो मोना, प्रत्येक गोष्ट परिस्थिती बघून बोलायची असते. एकतर काल त्याला एवढा त्रास झाला आणि त्यात तू. दीपक, आता तुम्ही चिडचिड करू नका एकमेकावर. हा काय चुकून बोलली ती, असू दे. अहो सॉरी, मी इथून पुढे लक्षात ठेव. आज दिदीला घेऊन आले ना तर तशी वेळच नाही येणार. तसं झालं तर देवच पावला. बरं, अमोलला काय लागेल ते द्या, मी आलोच. हा. सर, आमच्या माहितीप्रमाणे तपासाचा आजचा हा शेवटचा दिवस, पण अजूनही अपर्णा मॅडमांबद्दल काहीच समजलेलं नाहीये. याबद्दल काय सांगाल? सर, इन्स्पेक्टर अर्जुन मागील 10 दिवस तपास घेत आहेत, पण त्यांना अजूनही काही यश आलं नाही. आपलं यावर काय म्हणणं आहे? हे बघा, तुम्ही जे ऐकलंय ते अगदी खरं आहे. लवकरच ही केस दुसऱ्या अधिकाऱ्याकडे सोपवली जाईल.
म्हणजे तुमचाच तुमच्या अधिकाऱ्यावरती विश्वास नाही असं होतं का? नाही नाही, असं काही नाही आहे. आमच्या डिपार्टमेंटचा प्रत्येक अधिकारी तितकाच सक्षम आहे आणि आमच्या अधिकाऱ्यांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे. पण पुरेशी कुमक आणि हाताशी नसलेल्या तंत्रज्ञानामुळे तपासाला उशीर होत आहे आणि ह्या तपासासाठी काही विशिष्ट लोकांची गरज भासणार आहे आणि त्यामुळे हा तपास आम्ही दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे सोपवायचं ठरवलंय. पण सर म्हणावे तसे रिझल्ट अजूनही आले नाहीत. ही एक गोष्ट आहे का यात? हो नक्कीच, पण दोष कुणा एका अधिकाऱ्याला देता येणार नाहीये. आम्ही सर्व एकत्रच काम करत आहोत आणि अपर्णा मॅडम बद्दल लवकरात लवकर ठोस काहीतरी कळवलं जाईल. धन्यवाद. मॅडम, साहेब नसताना केस कशी हँड ओव्हर करणार आहोत आपण? बरोबर आहे तुमचं, पण आता आपल्याकडे पर्याय नाही चिंचुके. अर्जुन फोन सुद्धा उचलत नाहीये आणि जर मी आज सही केली नाही तर साहेब मला जाब विचारतील की अधिकार असताना त्याचा वापर का नाही केला. पण असं करून कसं चालणार आहे सांग? चिंचुके, साहेब थांबलेत, चला. आजपर्यंत साहेब तुम्ही कधीच अपयशी ठरलेला नाही. काही साहेब, अहो पण असं कसं? अहो जर असं जर झालं ना तर आप्याचा तपास गांभीर्यानं होईल याची काहीच खात्री नाही हो. हे बघा, अर्जुन ह्या केसवर नसेल ना तर तर आप्याचं सापडणं कठीण आहे हो. बापू कसं? अहो बापू, तुम्ही असं धीर नका सोडू. अहो अजून अर्ज आलेला नाही, नक्की काहीतरी चांगलं होईल. नको तेच झालं. भाऊजींच्या हातून केस जायची वेळ आली आहे. पोरगं कुठे? हिच्यात पण नाहीये. खाली असेल. मॅडम साहेब काही नाहीत अजून, काहीच कळण झालंय. तुम्ही शांत व्हा, येईल अर्जुन. अहो मॅडम, जी लोक आहेत ना जास्तीत जास्त 15 मिनिटं थांबतील आणि मोठे साहेब पण थांबणार नाहीत आता. तुम्ही एक काम करा, अर्जुनला फोन लावून बघा. अहो मॅडम, मगा धरणं फोनच लावत होतो पण साहेब फोन उचलना झालेत. चिंचुके, अर्जुन आला. सर, सकाळपासून तुम्ही तपासावरती आहात. अपर्णा मॅडम बेपत्ता झाल्यात याचा काही खुलासा करणार आहात का तुम्ही?
आजी मा सगळ्यात बेस्ट. जी एखादं काम तुम्ही सांगितलंय आणि झालं नाही असं कधी झालंय का? अहो आम्ही गुलाम, तुम्ही फक्त आदेश करायचा आणि आम्ही तो पाळायचा. डन टन. अपर्णा मॅडम, तुम्ही तब्बल 10 दिवस बेपत्ता होतात. आपण कुठे होतात आणि या एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून तुम्ही वाचलात कशा? तपासाच्या शेवटच्या दिवशी तुमचं सापडणं ही खरं आश्चर्यजनक बाब आहे. तुमची आणि इन्स्पेक्टर अर्जुन कदम यांची गाठ कुठे पडली? अपर्णा मॅडम, तुमची काम करण्याची पद्धत सगळ्यांनीच पाहिली आहे. एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर आल्यानंतर तुमचा पुढचा कामाचा आराखडा काय असेल? शहराचा जिल्हाधिकारी पदाचा पदभार तुम्ही लगेच हातात घेणार आहात की उपचारांसाठी थोडे दिवस थांबणार आहात? एक मिनिट. मला असं वाटतं की अपर्णा मॅडम तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील, पण आता त्यांची परिस्थिती थोडी नाजूक आहे, ती तुम्ही समजून घ्यावी अशी माझी इच्छा. तुम्हाला काय म्हणायचं अर्जुन सर? हे बघा, ऍक्सिडेंट झाल्यानंतर जवळपास 2 दिवस अपर्णा मॅडम बेशुद्ध होत्या. ज्या गावात ऍक्सिडेंट झाला तिथल्या जवळच्याच गावातल्या एका व्यक्तीने त्यांना मदत केली. 2 दिवसानंतर त्यांना शुद्ध आली, पण त्यांना लोकांना ओळखणं अवघड जात होतं. त्या व्यक्तीची ओळख कळेल का आम्हाला? सॉरी, माफ करा, त्यांनी ओळख सांगायला मनाई केली. पण हे बघा, आत्ता अपर्णा मॅडमची परिस्थिती खरंच नाजूक आहे जरा, त्यामुळे तुम्ही त्यांना प्रश्न विचारावे असं मला नाही वाटत. त्या ट्रीटमेंट घेतील, उपचार घेतील, व्यवस्थित बऱ्या होतील आणि लवकरात लवकर कलेक्टर पदाचा पदभार सांभाळतील. सर, इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही मॅडमांना शोधलेत, पण एक मिस्टर म्हणून तुमची काय भावना आहे? खरं तर गेले 10 दिवस माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी अतिशय अवघड काळ. माझा 8 वर्षांचा मुलगा आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. त्याला त्याची आई आहे, येणार आहे असा धीर देत राहणं माझ्यासाठी खरंच खूप अवघड गोष्ट होती. पण सुदैवाने माझ्या मिसेस कलेक्टर अपर्णा सुरेश माने सापडल्यात आणि त्यामुळे माझ्यावरचा भार खरंच हलका झालाय थोडा. अर्जुन सर, आम्हाला मॅडमांशी कधीपर्यंत बोलता येईल? आता तुम्हीच कॉपरेट करा, जसं आजपर्यंत केलंय. तुम्ही कॉपरेट करा, त्या ट्रीटमेंट घेतील, मी आणि माझं कुटुंब त्यांची काळजी घेऊ, त्या पूर्वरत होतील आणि मग तुम्ही तुमचे सगळे प्रश्न त्यांना विचारू शकता. थँक्यू. या मॅडम. ही कलेक्टर बाई 4 बुकं वाचली, अधिकारी झाली, नाव कमावलं आणि लयच हवेत उडायला लागली. माझ्या या जिजीच्या अड्ड्यावर कारवाई केली, माझ्या माणसाला आत टाकलं आणि म्हणूनच ही अवस्था केली मी. अपर्णा सुरेश माने, मला आडवं येणाऱ्याला आडवं करून मी पुढे जात असतो. सांगितलं होतं का नाही? सांगितलं होतं. गोडीत राहाल तर फायद्यात राहाल. कलेक्टर बाई, आता तुमच्या कुटुंबाला, त्या इन्स्पेक्टरला, तुमच्या पोराला भेटायची इच्छा सोडून द्या. आता हितच सडत राहा.